मराठीत की हिंदीत? असं आहे की बेलापूरमध्ये भाजप पहिल्यांदा जिंकत नाही, तिसऱ्यांदा जिंकते आहे. पण यावेळी जी लढाई होती ती हिंदुत्व विरुद्ध अहिंदुत्वाची होती आणि यावेळी खूप जोराने बेलापूर विधानसभेमध्ये हिंदुत्व जिंकलेलं आहे. आणि सानपाड्यामध्ये तर हिंदुत्वाचा विषय इतका चालला की 1222 मतांची आघाडी ही भारतीय जनता पार्टीला सानपाड्याच्या नागरिकांनी दिलेली आहे. त्यामुळे हा भव्य विजय सानपाडावासी मिळून आम्ही सगळे साजरा करतोय. मंदाताईंचा विजय हा बेलापूर विधानसभेच्या हिंदुत्वाचा विजय आहे असं मला सांगावंच वाटतंय. कुठेतरी खूप काटेकी टक्कर होती आणि शेवटी नक्कीच अशी मंडळी समोर होती ज्यांनी हिंदुत्वाचा नकार करून दुसऱ्या पक्षात गेले, बंडखोरी केली आणि एक प्रकारे हिंदुत्वाला पराजित करण्याचा प्रयत्न केला. सगळं काही वापरलं, पैसा वापरला, माणसं वापरली, सगळं काही वापरलं. पण शेवटी बेलापूरचं हिंदुत्व जागृत आहे हे बेलापूरच्या जनतेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे. आज खरं म्हणजे जो मंदाताई यांचा विजय जो झालेला आहे तो भाजपचा विजय आहे, त्याच्याबरोबर आमच्या शिवसेनेचाही विजय आहे. कारण या विजयात आम्ही सर्वजण एकदम एकजुटीने खांद्याला खांदा लावून आम्ही मंदाताई बरोबर काम केलं आणि खरंच हा विजय आम्ही खेचून आणलाय. खरं म्हणजे हा विजय एवढा सोपा नव्हता. हा विजय फार आम्हाला कष्ट घ्यावे लागले. माझ्या कार्यकर्त्यांनी, आपल्या ज्या पदाधिकाऱ्यांनी, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भरपूर कार्य केलं आणि हा विजय खेचून आणला. भारतीय जनता पार्टी महायुती बरोबर जे घटक पक्ष आहेत आमच्यामध्ये, शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रवादी पार्टी अजित गट असेल, असे RPI, ह्या तिन्ही घटक पक्षाचे आमच्या बरोबर आमचे सर्व कार्यकर्ते आमच्यावर रात्रंदिवस फिरवते. आम्ही सर्व कार्यकर्ते फार मेहनत केली आणि जीवाचं रान करून ताईला निवडून आणायचं हे ध्येय सानपाडा असेल ठरवलं होतं. बेलापूर मध्ये जुने पदाधिकारी होते ते निघून गेल्यानंतर आमच्या सर्व जबाबदारी आमच्यावर आली आणि आम्ही जीवाचं रान करून हा सर्व आम्ही उभा केला. हा पक्ष उभा करून आम्ही ताईला निवडून आणायचं काम सर्व आम्ही घटक पक्षाने, आमच्या युतीच्या पक्षाने आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि असंच काम आम्ही एकत्र करत राहायची मी ग्वाही देतो. हा विजय नक्कीच होता कारण अथक प्रयत्न केलेले आहेत सानपाडा वासियांनी, नव्हे तर पूर्ण बेलापूर वासियांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि हा मनातला विजय होता सगळ्यांच्या. आणि कुठेतरी हिंदू धर्म आपला जागृती झाली पाहिजे याच माध्यमातून, कारण अजेंडा आमचा तोच होता, हिंदू धर्माचं संरक्षण झालं पाहिजे. ठिकठिकाणी अनेक बेकायदेशीर बांधकाम, अनेक मस्जिदींना परमिशन असे चालू होते आणि खरोखर पूर्ण सानपाडा वासियांनी नव्हे तर आम्ही आमच्या सर्व सहकार्यांनी अथक प्रयत्न घेतले. गेली 20 दिवस ठिकठिकाणी जाऊन आम्ही प्रचार केलेला होता, घरोघरी जाऊन प्रचार केला होता आणि आज त्या प्रचाराचं किंवा आमच्या परिसरामध्ये फळ आम्हाला भेटलेलं आहे. त्यामुळे मी सर्व सानपाड्याचे मनपूर्वक आभार मानतो आणि ताईंचा विजय हा 2 दिवसापूर्वी नक्की होता. ताईने स्वतःहून आम्हाला काल फोन सांगितलं होतं की आमले विजय तयारी कर, आपला विजय नक्कीच आहे आणि तो विजय जसा हवा होता तसाच आम्हाला झालेला आहे. आपने पूरी तरह से जी जान लगा दिया था ताई को जिताने के लिए, लीड सानपाडा से बहुत ज्यादा मिली है, क्या कहते? नक्कीच अनेक जणांनी ताईंची गद्दारी केली होती, अनेक जणांनी पाठीत खंजीर खुपसला होता आणि अशा वेळेला पुढे कट्टर समर्थक आणि सानपाड्यातले कट्टर समर्थक हे सगळे नावाजलेले आहेत आणि हे कट्टर समर्थक आमच्या समर्थकांसाठी ही एक परीक्षा होती आणि त्या परीक्षेत पास होणं आम्हाला गरजेचं, म्हणूनच आम्ही दिवस रात्र एक करून अक्षरशः आम्ही जीवाचं रान करून आम्ही हे काम केलेलं आणि त्याचा आज आम्हाला फळ भेटलं आहे. ताईंचा विजय झाल्यामुळे सर्व सानपाडावासी, सर्व बेलापूरवासी आज खुश झालेले आहेत.